मंडळी, झाडांची आवड असणाऱ्या सगळ्याच लोकांना मनी प्लांट घरात असावं असं वाटत असतं। मनी प्लांटचा वापर आजकालच्या होम इंटेरियरमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात केला जात असतो। ते दिसायलाही खूप छान दिसत असतं, हिरवी पानं, त्यानंतर प्लांटची लांबच लांब अशी वेल, डोळ्यांनाही ते आराम देत असतं। पण मनी प्लांटची पानं अनेकदा पिवळी पडू लागतात। अशातच याचं नेमकं कारण हे आपल्याला माहीत असलं पाहिजे, म्हणजे त्यानुसार आपल्याला त्याची काळजी देखील घेता येत असते। मुळात मनी प्लांटला वाढीसाठी त्याला पाण्याची गरज असतेच, पण जर तुम्ही याला जास्त पाणी टाकत असाल तर मात्र याची पानं देखील पिवळी पडू लागत असतात किंवा पानेही खराब होऊ लागत असतात। सध्या उन्हाळा चाललेला आहे, उन्हाचं देखील प्रमाण जे आहे ते भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे। फक्त मनी प्लांटला पाणी देऊन होणार नाही, तर याला थोडं कोल्ड्रिंकची देखील गरज आहे। मंडळी, मी राजश्री पाटील स्वागत करते तुमचे दी सिंपल वर्ल्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये। चला तर मग तुमच्या देखील मनी प्लांटची पानं उन्हाळ्यात पिवळी पडत असतील, खराब होत असेल किंवा मनी प्लांटची ग्रोथ थांबलेली असेल तर त्यावर आज घरगुती असे उपाय घेऊन आलेली आहे। चला तर मग अधिक वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मंडळी, हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात, हे आहे माझ्याकडे मनी प्लांट। जवळपास माझ्याकडे मनी प्लांटचे 4 ते 5 व्हरायटीज आहेत आणि त्या देखील वेगवेगळ्या म्हणजे त्याची जी पानांचा आकार असो किंवा पानांचं जे काही शेड आहे ते देखील वेगवेगळे आहेत। तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकतात, काही छोटे आहेत, काही मोठे आहेत आणि काही मी पाण्यात देखील ग्रो करायला ठेवले आहेत। मातीतच मनी प्लांट खराब होत नाही, तर पाण्यातलं मनी प्लांट देखील खराब होत असतं। दररोज आपल्याला अशा प्रकारे मनी प्लांटवर स्प्रे करणं देखील गरजेचं आहे। मला माहित आहे की दररोज कुणाला एवढा वेळ असतो की रोज मनी प्लांटची पानांवर स्प्रे करत राहणं, त्याची धूळ साफ करत राहणे, पण आठवड्यातून एकदा तरी मात्र यांच्यावर लक्ष देणं देखील तेवढंच गरजेचं आहे। या ठिकाणी जवळपास 3 ते 4 कुंडींमध्ये मी मनी प्लांट हे वेगवेगळ्या प्रकारचे लावलेले आहेत आणि माझ्या एकाही कुंडीमध्ये तुम्हाला मनी प्लांटची पिवळी किंवा खराब झालेली 1-2 पानं फक्त तेवढी दिसतील, यावर मात्र जास्त दिसणार नाही। पण मात्र जे काही मी पाण्यात लावलेलं मनी प्लांट होतं ते मात्र थोडं खराब झालेलं होतं आणि खूप छान प्रकारे मनी प्लांटची या ठिकाणी ग्रोथ देखील सुरू होती। मंडळी, मुळात मनी प्लांटला वाढीसाठी पाण्याची गरज तर असतेच, पण जर तुम्ही त्याला जास्त पाणी टाकत असाल तर त्याची पानं ही पिवळी पडू लागतात। पाणी कमी मिळालं तरी सुद्धा त्याची पानं ही पिवळी पडतात आणि जर मातीमध्ये नायट्रोजनची कमतरता असेल तरीही पानं ही पिवळी पडत असतात। त्यानंतर त्यामध्ये जर कीटक असतील, काळ्या मुंग्या असतील किंवा पानांची यासारख्या समस्या देखील त्या ठिकाणी होत असतात। तसेच रोपाला जर पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नसेल तरी देखील पानं ही पिवळी पडतात। या सर्व गोष्टींवर काय तो उपाय ते आता आपण पाहूया। मंडळी, उपाय जाणत असताना सर्वात प्रथम मनी प्लांट हे आठवड्यातून 1 ते 2 वेळेस त्याची जी कुंडी असते ती आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे। आता उन्हाळा आहे म्हणून आपल्याला मनी प्लांटला दररोज पाणी घालणं हे गरजेचंच आहे, कारण की उन्हाचं तापमान हे भरपूर आहे। पण ज्यावेळेस वातावरण थंड असतं तर त्यावेळेस तुम्ही आठवड्यातून 1 ते 2 दिवस जरी मनी प्लांटला पाणी दिलं तेवढं तरी देखील त्याच्यासाठी सफिशियंट आहे। पण माती ही पूर्णपणे वाळू नये याची देखील तुम्हाला काळजी घ्यायला हवी। तसेच तुम्ही मनी प्लांटला नायट्रोजन असलेले खतही देऊ शकता। कुंडी ह्या आपल्याला नेहमी स्वच्छ ठेवायच्या आहेत, वेळोवेळी त्याची माती देखील मोकळी करत राहायची आहे। झाडाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळायला हवा, पिवळी पडलेली पानं ही वेळोच्या वेळी काढून घ्यायला हवी। या ठिकाणी बघा, माझं देखील पाण्यामध्ये ग्रो केलेलं मनी प्लांटची जी कंडिशन आहे ना, तुम्ही पाहू शकता ती कशी झालेली आहे। बाकी पानं जी होती ती व्यवस्थित होती, पण 1-2 जे स्टेम होतं ते खराब झालेलं होतं। त्याचं मात्र कारण देखील वेगवेगळं असेल, कारण की 10-15 दिवसानंतर माझं या पाण्यातनं त्या पाण्यात जरा शिफ्टिंग चाललेलं असतं। काही कारणास्तव हे 2-3 जे काही स्टेम होत्या त्या खराब झालेल्या होत्या। चला तर मग आता आपण यांच्या खाऊ विषयी देखील जाणून घेऊया आणि ज्या आहेत पाण्यामध्ये त्यांची पण अगदी स्लो प्रोसेस सुरू आहे। पाण्यामध्ये देखील त्यांना वेगळं फर्टिलायझर आता या ठिकाणी देण्याची वेळ आलेली आहे। मंडळी, मनी प्लांट हा लांबच लांब वाढत असतो, त्यामुळे त्याला वाढविण्यासाठी भरपूर अशी जागाही द्यायला हवी, जेणेकरून त्याची मुळंही व्यवस्थित पसरू शकतील। मनी प्लांट घरात जर ठेवत असाल तर अशा ठिकाणी ठेवा
जिथं तापमान हे जास्त असू नये आणि त्याचं तापमान कमी देखील असू नये. सो हे संपूर्ण जे मनी प्लांट आहे ते बाल्कनीत आहे. सो या ठिकाणी सनलाईटही व्यवस्थित असतो. भरपूर असा सूर्यप्रकाश किंवा कडक असं ऊन या झाडांवर येत नसतं. शेडेड एरियामध्येच माझं हे मनी प्लांट आहे. सो त्यामुळे त्याची जी ग्रोथ आहे ती वेल अँड गुडच आहे. मंडळी 8 ते 10 दिवसानंतर आपल्याला अशा प्रकारे पाण्याचा या मनी प्लांटला स्प्रे करून घ्यायचा असतो. आणि ज्यावेळेस तुम्ही प्लेन वॉटरचा स्प्रे करत असता, जर त्यामध्ये तुम्ही 1 ते 2 चमचे कोकोनट ऑइल जर मिक्स केलं तर त्याने पाणी ही हिरवीगार आणि चमकदार होण्यास देखील मदत होत असते. आणि त्याचा एक आणखी महत्वाचा फायदा म्हणजे की पानांवर ही जी काही धूळ साठत असते ती देखील कमी होत असते. कारण की कोकोनट ऑइलमुळे जी काही डस्ट असते ना, ती जी पानांना चिटकण्याचं जे प्रमाण असतं ना ते कमी होत असतं. आणि पुन्हा आपण ज्यावेळेस स्प्रे करत असतो तो ती इझिली त्यातून वाहून जात असते. सो त्या रिगार्डिंगचा देखील इन डिटेल व्हिडिओ मी तुमच्याशी लास्ट टाइम शेअर केलेला होता. सो मनी प्लांट हे अशा प्रकारे छान वाढलेलं आहे. त्यानंतर आता आपला विषय येतो की याला कुठल्या प्रकारचे खत द्यावे. सो सर्वात प्रथम मी या ठिकाणी हे जे घेतलेलं आहे हे आहे वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत. सो मंडळी, तुमच्याकडे जर चांगलं आणि जुनं वर्मी कंपोस्ट असेल तर तुम्ही प्रत्येक एका कुंडीमध्ये 3 ते 4 चमचे एवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला हे खत घालून घ्यायचं आहे. ऑलरेडी माझं कंटिन्यू झाडांना हे खत चाललेलं असतं, त्यामुळे मी या ठिकाणी फक्त 1-1 चमचा एवढंच खत देऊन घेत होती. खत देण्याआधी नेहमी कुंडीतील जी काही माती आहे ती नेहमी उकरून घ्यावी, माती मोकळी करून घ्यावी आणि त्यानंतरच खत द्यावं, जेणेकरून जी काही हवा एअर सर्क्युलेशन असतं ते मुळांच्या थेट शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत असतं आणि मुळांना आतपर्यंत ऑक्सिजन पोहोचल्यामुळे जी मुळं असतात किंवा झाड असतं त्याची ग्रोथ किंवा त्याचे रूट्स स्ट्रॉंग होण्यास देखील त्याने मदत होत असते. त्यामुळे तुम्ही कुठल्याही झाडाला खत देणार असाल तर सर्वात प्रथम ती माती उकरून घ्या आणि त्यानंतरच त्याला तुम्ही खत द्या. सो जर तुमच्याकडे वर्मी कंपोस्ट किंवा गांडूळ खत, शेण खत किंवा ऑर्गॅनिक कुठलंही खत असेल तर त्याला तुम्ही आता सध्या देऊ शकता. त्यानंतर ते जर नसेल तर आपलं अगदी घरगुती असलेलं म्हणजे चहाचे पाणी. चहाच्या पाण्यामध्ये नायट्रोजनचे प्रमाण जास्त असते जे झाडांच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचं आहे. चहाच्या पाण्यामध्ये टॅनिक ऍसिड असते व इतर देखील न्यूट्रिएंट असतात ज्यामुळे पानातील क्लोरोफिलचे जे काही प्रमाण असतं ते वाढत असते. आणि झाडाची पाने पिवळी जर पडत असतील तर चहाच्या पाण्याचा स्प्रे देखील तुम्ही झाडावर करू शकतात. या ठिकाणी मी फ्रेश चहा पावडरचा यूज केलेला होता. जर तुम्ही वापरलेली चहा पावडर धुवून तिला स्वच्छ वाळून तिचा जर वापर करणार असणार तर त्याचा वापर तुम्हाला डबल प्रमाणात घ्यायचा आहे. 12 ते 14 किंवा 18 तासांसाठी तुम्ही 1 ते 2 चमचे चहा पावडर पाण्यात छान प्रकारे भिजत ठेवायची आहे. सेकंड डे ते पाणी तुम्ही झाडातील कुंडींना देऊ शकता किंवा तुम्ही त्या पाण्याचा स्प्रे देखील या पानांना करू शकता. यामुळे काय होतं की जे काही क्लोरोफिलचं जे प्रमाण असतं झाडांच्या पानांमधील ते वाढत असतं आणि त्याच्यामुळे जी क्लोरोफिलमुळे झाडाची पानं हिरवी राहण्यास मदत होत असते. सो त्याचं प्रमाण वाढल्यामुळे जी काही पिवळी पानं होण्याची जी काही समस्या असते ती त्याच ठिकाणी थांबत असते आणि झाड किंवा आपलं जे काही मनी प्लांट आहे ते पुन्हा हिरवं होण्यास मदत होत असते. सो अशा प्रकारे या ठिकाणी माझ्याकडे देखील हे चहा पावडरचं पाणी आहे, टी वॉटर. सो याला डायल्यूट करून तुम्ही म्हणजे एकाच एक जर तुमच्याकडे 1 ग्लास चहा पावडरचं पाणी असेल तर त्यामध्ये तुम्ही पुन्हा 1 ते 1.5 ग्लास प्लेन वॉटर ऍड करून डायल्यूट करून त्याला तुम्ही अशा प्रकारे मनी प्लांटला देऊ शकतात किंवा या पाण्याचा स्प्रे 2 ते 3 दिवसाच्या दरम्यान किंवा 2 ते 3 दिवसाच्या अंतराने देखील झाडांवर करू शकतात. आणि जर मंडळी तुम्हाला जर लिक्विड फर्टिलायझरचा वापर नसेल करायचा तर तुम्ही डायरेक्ट 1 ते 2 चमचे चहा पावडर मातीमध्ये मिक्स करून देखील देऊ शकतात. त्यानंतर मंडळी ॲलोवेरा लिक्विड फर्टिलायझरचा वापर देखील तुम्ही सध्या मनी प्लांटवर करू शकता. ते देखील बेस्ट असं कोल्ड्रिंकचं काम हे आपल्या झाडांवर करत असतं. मंडळी, ॲलोवेरा लिक्विड फर्टिलायझर कसं तयार करावं या रिगार्डिंगचा इन डिटेल व्हिडिओ देखील मी तुमच्याशी शेअर केलेला आहे आणि एंड स्क्रीनला देखील त्याची लिंक शेअर करणार आहे. सो नक्की चेकआउट करा. फक्त मनी प्लांटच नाही तर आपले इतर जे प्लांट आहेत अपराजिता असो, गुलाब असो, मोगरा असो, जास्वंदी असो, त्यावर देखील खूप इफेक्टिव्ह असा रिझल्ट त्या लिक्विड फर्टिलायझरचा आहे. सो मंडळी, ॲलोवेरा लिक्विड फर्टिलायझरचा वापर ॲज अ इन्सेक्टिसाइड, फंगीसाइडचं काम करत असतो. सो तुम्ही या झाडांवर किंवा ज्या झाडांच्या मुळांवर कीटक किंवा बुरशीचा अटॅक असेल तर या पाण्यामध्ये तुम्ही हळद मिक्स करून
अशा प्रकारे 2 ते 3 दिवसाआड तुम्ही झाडाला त्याचा स्प्रे करू शकता किंवा डायरेक्ट मातीमध्ये देखील टाकू शकता। सो माझ्याकडे ऑलरेडी हे ॲलोवेरा लिक्विड फर्टिलायझर मी तयार करून ठेवलेलं आहे आणि याचा वेगवेगळ्या प्रकारे आपण वापर करू शकतो। सो त्याचं प्रमाण किती असावं, काय असावं या रिगार्डिंगचा इन डिटेल व्हिडिओ मी शेअर केलेला आहे। सो तुम्ही देखील अगदी घरच्या घरी 0 रुपयामध्ये तुमची ही खतं तयार होणार आहे। सो ॲलोवेरा लिक्विड फर्टिलायझर तयार करून त्यामध्ये अर्धा चमचा हळद मिक्स करायची आहे। त्याचा स्प्रे तुम्ही मनी प्लांटला देऊ शकतात आणि ते जे काही लिक्विड फर्टिलायझर आहे ते देखील मातीमध्ये मिक्स करून देऊ शकतात। त्याचा रिझल्ट इतका प्रचंड असा सुंदर येणार आहे झाडांवर की तुम्ही ते पाहून हैराण होणार आहात। सो मंडळी, तुम्ही अशा प्रकारे अगदी घरगुती म्हणजे आज मी तुम्हाला जेही 3 ते 4 प्रकारचे मनी प्लांट रिगार्डिंगचे जे काही फर्टिलायझर सांगितले आहेत किंवा जो काही झाडांचा खाऊ सांगितलेला आहे तो अगदी आपला निशुल्क आणि घरच्या घरी तयार होणारा आहे। सो तुमच्या मनी प्लांटमध्ये ह्या ज्या काही सर्व समस्या असतील सो या समस्यांवर वेगवेगळे असे हे उपाय आहेत। ज्या समस्या असतील त्यानुसार तुम्ही त्या अकॉर्डिंग किंवा त्या रिगार्डिंग तुम्ही ते फर्टिलायझर त्या ठिकाणी यूज करू शकता। सो मंडळी, मनी प्लांट रिगार्डिंग मी बऱ्याच वेळेस 4 ते 5 व्हिडिओ तुमच्याशी वेगवेगळे शेअर केलेले आहेत आणि सीझनल वाईज आपले व्हिडिओ येत असतात, हिवाळ्यात, पावसाळ्यात, कारण की सीझननुसार प्लांट्सवर येणारे डिसीज वेगवेगळे असतात, त्यांना लागणारे फर्टिलायझर वेगवेगळे असतात आणि त्यानुसार त्यांची जी ग्रोथ असते ती देखील चालत असते। सो आता उन्हाळ्यामध्ये जर तुमच्या मनी प्लांटवर या काही समस्या असतील तर नक्कीच त्या व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता। त्या व्हिडिओतून देखील तुम्हाला एक्स्ट्राची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला मिळेल आणि या फर्टिलायझरचा देखील नक्कीच वापर करून पहा, जेणेकरून तुमचं मनी प्लांट देखील हिरवगार आणि छान प्रकारे त्याला वाढ होण्यास मदत होणार आहे। सो मंडळी, आय होप आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तरी मात्र तुम्ही व्हिडिओला एक लाईक करायला मात्र अजिबात कंजूसी करणार नाही। मंडळी, तुम्ही व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट करायला एवढी कंजूसी करतात की त्या गोष्टीला तोडच नाही आहे। मी बऱ्याच वेळेस तुम्हाला रिक्वेस्ट केली आहे, तुम्ही कमेंटपेक्षा तुमच्याकडे जर गार्डनिंग रिगार्डिंग किंवा तुम्ही देखील बाल्कनी गार्डनिंग करत असणार आणि तुमच्याकडे देखील छान छान टिप्स असणार किंवा या व्यतिरिक्त तुम्ही वेगळ्या कुठल्या गोष्टी फॉलो करत असणार तर नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये लिहायला अजिबात कंटाळा करू नका। तुम्ही दिलेली जी काही कमेंट आहे ती तुमच्या नावासह मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल, जेणेकरून आपले जे काही गार्डन प्रेमी आहे, जे काही सबस्क्रायबर आहे, जे काही व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यापर्यंत देखील तुमचं ज्ञान नक्की पोहोचण्यास मदत होणार आहे आणि प्रत्येकाच्या ज्ञानामध्ये भर देखील पडणार आहे। सो मंडळी, आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात कंजूसी करू नका। अजूनही तुम्ही जर दी सिंपल वर्ल्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटन प्रेस करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून ऑलचे ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून येणारा पुढचा गार्डनिंगचा व्हिडिओ तुम्ही माझा मिस करणार नाही, कारण की असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक गार्डनिंगचे मराठीतून व्हिडिओ आठवड्यातून 5 वेळेस मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये। आणि या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कुठल्या प्लांट्स विषयी व्हिडिओ पाहायला आवडतील किंवा कुठल्या प्लांट्स विषयी अजून नॉलेज घ्यायला आवडेल ते देखील कमेंट सेक्शन मध्ये लिहायला विसरू नका। तुमच्या प्लांट्सवर असलेल्या कुठल्याही समस्या असो ते देखील तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच विचारा, त्या रिगार्डिंग देखील तुमच्या समस्यांवर त्या ठिकाणी नक्कीच सोल्युशन देण्यात येईल। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मात्र चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। So friends, take care and bye. Happy gardening. Thank you.